सविस्तर बातमी। शिंदे गटाचा आजपासून कोल्हापूरमध्ये 2 दिवसीय महाअधिवेशन सुरू होणार आहे। मुख्यमंत्री शिंदे अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहेत आणि महासैनिक दरबार हॉलमध्ये हे अधिवेशन आयोजित करण्यात आले। या अधिवेशनासाठी शिंदे गटाचे सर्व मंत्री, आमदार आणि खासदार सुद्धा उपस्थित राहणार आहेत। आज मुख्यमंत्री शिंदे हे कोल्हापुरात असणार आहे। कोल्हापूरमध्ये शिंदे गटाचं 2 दिवसीय हे अधिवेशन आयोजित करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री शिंदे त्याचबरोबर शिंदे गटाचे सर्व मंत्री, खासदार आणि आमदार सुद्धा या अधिवेशनाला उपस्थित राहतील। याच संदर्भात आपण अधिक जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडून। भूषण, नक्कीच या 2 दिवसीय महाअधिवेशनाच्या निमित्तानं जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत शिवसेना शिंदे गट पाहायला मिळतोय। आजपासून खरं तर या 2 दिवसीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे, ज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः 2 दिवस या ठिकाणी तळ ठोकून असणार आहेत। त्याचबरोबर शिंदे गटाचे सगळे मंत्री, आमदार आणि खासदार देखील कोल्हापूरमध्ये असतील। संघटनात्मक बांधणी, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची पद्धत कशी असली पाहिजे, या सगळ्यावर कार्यशाळा देखील या सगळ्या अधिवेशनादरम्यान घेतली जाणार आहे आणि त्यामुळे शिवसेनेसाठी हे महत्त्वपूर्ण अधिवेशन मानलं जाते। विशेषतः शिवसेनेचं पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर अशा पद्धतीचं हे पहिलंच अधिवेशन होतं आणि तेही कोल्हापुरात होतं आणि त्यामुळे एकूणच या सगळ्या अधिवेशनाची पूर्ण तयारी झाल्याचं पाहायला मिळतंय। कटआउट मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लावण्यात आले आहेत। ज्या ठिकाणी हे सगळं अधिवेशन होणार आहे त्या महासैनिक दरबार हॉल असेल, त्याचबरोबर धैर्यप्रसाद चौकाचा परिसर असेल, त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बाळासाहेब ठाकरे, त्याचबरोबर आनंद दिघे यांचे देखील कटआउट आहेत, ते मोठ्या प्रमाणावर लावण्यात आले आहेत। शहरात येणाऱ्या सगळ्या मंत्र्यांच्या स्वागताचे बॅनर असतील, त्याचबरोबर पूर्ण परिसर कुठेतरी भगवमय करायचा प्रयत्न शिवसेना शिंदे गटाने केल्याचं पाहायला मिळतंय। एकूणच जर आपण बघितलं तर गेल्या काही दिवसापासून ज्या पद्धतीनं विरोधकांनी सरकार विरोधात राळ उठवलेली आहे, त्याचबरोबर पक्ष आणि चिन्ह कोणते महत्त्वाचे मुद्दे आज घेतले जातात बघणं महत्त्वाचं असणार आहे। भूषण, धन्यवाद।